नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय TV9 मराठी बुलेटिनमध्ये स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी बघूयात. गुलामांना प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळांना फडा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो, असं नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना सुनावलं. तर गुलामांनी 2022 मध्ये काय चमत्कार केला हे बघितलं, असं भरत गोगावले म्हणाले. शिंदे आणि फडणवीसांचा नाद कुणी करू नये, असं प्रत्युत्तर यावरती भरत गोगावलेंनी दिलं. आणि प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्याला सांगायला पाहिजे आणि गांडूळ आणि फळा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो त्याला कोणतरी सांगा. गुलाम आणि गांडूळ ही जी काय प्रतिक्रिया ज्यांनी दिलेली आहे ती त्यांनाच लागू होते असं आम्हाला वाटतंय. त्याचं कारण आहे, कारण जो काय गुलाम असता तर गुलामांनी काय चमत्कार केला 2022 सालामध्ये हे आपण पाहिलं, आणि गांडूळ असता तर 2024ची महायुतीची सत्ता परत आली नसती. त्याच्यामुळे शिंदे साहेबांचा नाद आणि देवेंद्रजींचा नाद कोणी करू नये असं मला वाटतंय. तर उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली. विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीसंदर्भात ही भेट झाली. उद्धव ठाकरे आणि नार्वेकर यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाली आणि नार्वेकरांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी राम शिंदेंची देखील भेट घेतली. दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता देण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली असून विरोधी पक्षनेतेपद देत नसाल तर उपमुख्यमंत्री पद सुद्धा रद्द करा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. साहजिकच आहे, दोघांनी सांगितले की आम्ही जरूर त्याचा आमच्या मनामध्ये तो विचार चालू आहे. आम्ही लवकरात लवकर तो निर्णय घेऊ. आता हे गेल्या अधिवेशनाच्या वेळेला सुद्धा लवकरात लवकर हा शब्दप्रयोग झाला होता. आता किती लवकर तो निर्णय होतोय हे आपल्याला कळेल, कारण आमची तर विनंती किंवा आग्रह असा आहे की हे अधिवेशन संपण्यापूर्वी दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते लाभावेत. संख्याबळ हा जर का नियम असेल तर मग नियमानुसार उपमुख्यमंत्री पण पद नाहीये, त्याला संख्याचं नाहीच आहे. कारण काय काय ठिकाणी तर नुसतं असंच नेमले गेलेले आहेत. त्याच्यामुळे आणि एक नाही, दोन उपमुख्यमंत्री अशी, म्हणजे मग तुम्ही उद्या 40 उपमुख्यमंत्री कराल तर उपमुख्यमंत्री संज्ञाच चुकीची आहे, ती कायद्यातच बसत नाहीये. जर विरोधी पक्षनेते पदाला संख्याबळाचं जर काही आडकाठी असेल तर उपमुख्यमंत्री पदाला कशाचाच आधार नाही.